संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पहिल्या मुक्कामानंतर पुन्हा पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे। मात्र यंदाच्या वारीत चिंतेचे ढग दिसत असून गैरसोयीने वारकरी त्रस्त झालेत। दरवर्षी वारी मार्गस्थ होईपर्यंत पाऊस झालेला असतो आणि पेरण्या करून निसर्गाच्या भरवशावरती वारकरी वारीत सहभागी होतात। मात्र यंदा पाऊसच नसल्यामुळे पेरण्या शेतीची कामं रखडलेली आहेत। त्यामुळे वारकऱ्यांची संख्या देखील मागील वर्षीच्या तुलनेत कमी आहे। तर दुसरीकडे कुंभमेळ्याच्या संथगतीच्या कामांमुळे आणि ढिसाळ नियोजनामुळे वारकऱ्यांची प्रचंड गैरसोय होतीये। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। बघूया। संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीनं पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवलेलं आहे। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पालखी त्र्यंबकेश्वरहून मार्गस्थ झाली। आता नाशिकच्या दिशेने पालखीचा पहिला मुक्कामानंतरचा प्रवास सुरू झालेला आहे। वारकरी आपल्यासोबत आहेत, परंतु वारकऱ्यांची नेमकी काय भावना आहे ते जाणून घेऊयात। पालखीचा प्रस्थान सोहळा सुरू झालेला आहे, काय सांगाल? कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातून जे रस्त्यांच्या या ठिकाणी जे कामं चालू आहे त्या कामाच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं फार मोठी गैरसोय होत आहे। खऱ्या अर्थानं ही कामं पूर्वी जर झाली असती तर आता ह्या वारकऱ्यांना म्हणजे गाड्यांचा एक मार्ग, तिथून बाईक, या अशा पायी माणसं आणि वारकऱ्यांनी चालायचं कसं, अत्यंत दुर्गम अशी या ठिकाणी स्थिती झालेली आहे। अशा परिस्थितीत वारकऱ्यांना हा प्रवास करणं फार कठीण होऊ राहिलेलं आहे। तर या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं वारकऱ्यांची राजमार्गाची इच्छा आहे। या माननीय केंद्रीय मंत्री गडकरी साहेबांशी चर्चा झालेली आहे, परंतु अजून त्याची कारवाई झालेली नाही। पाऊस यंदा लेट आहे, त्यामुळं पाऊस लवकर येत नाही म्हणून लोक काय करतात, घरी बसायचं, आपण दिंडीला जाऊ अशा पद्धतीने दिंडीला सर्व लोक येतात। माऊली कितवी वारी आहे? माझी 20वी वारी। काय फरक जाणवतोय इतर वारी आणि आजच्या वारी? हो, जबरदस्त खूप फरक जाणवतोय। पाणी नाही, पाऊस नाही, त्यामुळे लोकांचं लक्ष सगळं तिकडे लागलेलं आहे। त्यामुळे वारीत सुद्धा संख्या लोकांची कमीच आहे तर नेहमीपेक्षा। समस्या खूप आहेत। शासनाने आधीच संपूर्ण रस्त्याची व्यवस्था करणं अपेक्षित होतं, मात्र ते झालेलं नाहीये। त्यामुळे एका बाजूला ती गैरसोय आहे आणि दुसऱ्या बाजूला पाऊस नाहीये, ही चिंता देखील वारकऱ्यांना भेडसावते। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।